नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते याचं खूप सुंदर उत्तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्वामी भक्त माऊली या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, असं म्हटलं जातं की मुलगी झाली की घरामध्ये लक्ष्मी आली। पहिली बेटी धनाची पेटी। भगवंत सुद्धा सर्वांच्या घरी मुलींना पाठवत आहेत। जे नशीबवान असतात, मोठ्या मनाचे असतात, त्यांच्याच घरी भगवंत मुलींना पाठवतात। ज्यांच्या सतत वाईट भावना असतात, ज्यांचे मन वाईट असते, अशांच्या घरी भगवंत मुलींना कधीच पाठवत नाहीत। ज्यांची दान करण्याची नीती असते, अशाच व्यक्तींच्या घरी भगवंत मुलींना पाठवतात व त्यामुळेच त्या माणसांना कन्यादान करण्याचे भाग्य प्राप्त होत असते। मित्रांनो, एकदा स्वामी वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला। मित्रांनो, त्या शेतकऱ्यासोबत त्याच्या 2 मुली होत्या। त्या 2 मुलीतून जी लहान मुलगी होती तिला त्या शेतकऱ्याने आपल्या खांद्यावर बसवले होते आणि मोठ्या मुलीचा हात धरून ते डोंगर चढत होते। मित्रांनो, स्वामी त्या शेतकऱ्यांना म्हणाले, बाबा तुम्ही कुठे चाललात? यावर त्या शेतकऱ्याने उत्तर दिले की मी देवी आईच्या दर्शनासाठी जात आहे। त्यावर स्वामी म्हणाले की या मुलीचा तुम्हा खांद्यावर जास्त भार नाही का होत? जर भार होत असेल तर एक काम करा, तुम्ही तिला माझ्या खांद्यावर द्या व मंदिराजवळ पोहोचलो की तुम्हाला मी तुमची मुलगी देऊन टाकेल। त्यावेळी त्या शेतकऱ्याने खूप सुंदर आणि हसत उत्तर दिलं, अहो स्वामी, मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार नसते। उलट मुलगी जेव्हा वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा वडिलांचा भार हा खूप हलका करते। ज्या माणसाला आपली मुलगी ओझं वाटते तो माणूस बाप असू शकत नाही। मित्रांनो, एक मुलगा आपल्या आईवडिलांना दुःखात बघू शकतो, पण एक मुलगी आपल्या आईवडिलांना कधीच दुःखात बघू शकत नाही। आईवडिलांना थोडे जरी दुःख झाले तरी लगेच मुलींचे हृदय हे कासावीस होत असते। जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत ती बागडत असते, परंतु एकदा का ती लग्न करून सासरी गेली की आपण फक्त तिची आठवण करत असतो। मित्रांनो, वडील कामावरून थकून भागून घरी आले की लगेच हातात पाण्याचा तांब्या देणारी ही फक्त मुलगीच असते। वडिलांची विचारपूस करणारी, आपल्याला काय पाहिजे काय नाही, कसा गेला दिवस ही विचारणारी फक्त मुलगीच असते। वडील थोडे जरी चिंतेत दिसले की कशामुळे चिंतेत हे विचारणारी फक्त मुलगीच असते। मित्रांनो, म्हणून तर म्हणतात मुलगी म्हणजे वडिलांची आईच असते। ती अगदी आईसारखीच वडिलांची काळजी घेते, वेळ प्रसंगी रागावते व कधी लाडात येऊन बोलते। चूक असेल तर चूक दाखवून देते। घरातली सून कितीही जरी चांगली असली तरी ती घरातल्या मुलीची जागा कधीही घेऊ शकत नाही। लग्न करून मुलगी सासरी जरी गेली तरी तिकडून 10 वेळा फोन करून ती आपल्या वडिलांची काळजी करत असते। वडिलांनी गोळ्या घेतल्या का? वडिलांची तब्येत कशी आहे? घरचे सगळे बरे आहेत का? ही विचारपूस करणारी फक्त मुलगीच असते। मित्रांनो, अशीच कुठली स्त्री नाही जिला आपल्या आईवडिलांची व आपल्या माहेराची आठवण येत नाही। मित्रांनो, सणासुदीला जर मुलगी आपल्या माहेराला येत नसेल तर आपल्या शेजारील कोणी तिच्या माहेराला जात असेल तर आई आपल्या हाताने बनवलेले लाडू चिवडा व इतर वस्तू त्या माणसाजवळ आपल्या मुलीकडे पाठवत असते। आणि जेव्हा ते सगळं मुलीच्या हातात येतं तेव्हा त्या मुलीच्या आनंदाला पारा राहत नाही, ती खूप आनंदी होते। मित्रांनो, आपण लहान मुलाच्या हातात भावली जर दिली तर तो तिचे केस उपटेल, तिचा डोळा काढेल, तिला फाडून टाकेल। पण तीच जर भावली आपण एका मुलीच्या हातात दिली तर ती तिचा मेकअप करेल, तिचं डोकं विचारेल, तिला कपडे घालेल। हेच असतं मुलीचं हृदय। मित्रांनो, यावरूनच तुम्हाला पटेल की मुलीच्या मनामध्ये किती माया असते। मित्रांनो, आपण म्हणतो की मुली जेव्हा सासरी जाते तेव्हा सगळ्यात जास्ती आई रडते, पण शिव महापुराणात असं लिहिलेलं आहे, ज्यावेळी देवी पार्वतीची लग्नानंतर पाठवणी झाली तेव्हा सर्वात जास्त हिमालय राज रडले होते। मित्रांनो, वडील असे सर्वांसमोर रडत नाहीत, ते गुपचूप एखाद्या घराच्या कोपऱ्यात जाऊन आपलं दुःख व्यक्त करतात, कारण ते मुलीला सासरी जाताना पाहू शकत नाहीत। आई मुलीच्या गळ्यात पडून रडते, पण वडील असं करत नाहीत। वडील मनातून आतल्या आत रडत असतात। मित्रांनो, अशा या मुली ज्याच्या देण्याची नीती असते, ज्याचं मन चांगलं असतं, ज्याच्या मनामध्ये इतर स्त्रियाबद्दल आदर असतो, त्यांच्या घरामध्ये मुली या जन्माला येतात। तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि स्वामी भक्त माऊली या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।